नाम डालो अपना, नाम डालो। गुड मॉर्निंग मैम। कल का कंप्लीट किया क्या? अंजलि, नेहा,
यस मैम। कल का कंप्लीट किया? हाँ मैम। शो करो। ओके मैम। मम्मी आता अजून तुला लागेल का? मैम हाँ, 1 मिनट। मैच का हो गया था मैम, अप्रैल का चालू, अप्रैल मई और जून का निकालने के लिए बोले थे। हाँ, ओके। 14,000, 11,500। ठीक है। नेहा, मैम ये इसका आंसर मैम, ये दोनों माइन आंसर नहीं के माइनस में आए। हाँ, तो जाते वो माइनस में, कभी माइनस में रहता हाँ है। मैम। इस मैंने पहले ही बोला था ना, माइनस में आ सकता है। हाँ मैम। तो कल नेट ये हो गया था, इसलिए नहीं हो रहा था, इसलिए मैंने क्लास बंद कर दी थी। नेहा, नेहा, आवाज आ रही क्या मेरी? नेहा, नेहा, आवाज आ रही है क्या? अंजलि, आपका काम कहाँ तक क्या है प्रोजेक्ट का? अंजलि, अंजलि, ये भी गैप हो गया। यस मैम। आपका प्रोजेक्ट का काम कहाँ तक क्या है? मैम मैं आज फैब्रिक लेने जा रही हूँ और वो डार्ट नहीं बताई मैम। मैं क्या बोल रही थी, जो हाँ, मैंने आपके शो नहीं किए थे क्या, हाँ, उसे ना बना के मैं 2 पीस बनाऊँ तो चलेगा क्या मैम? चलेगा, कोई प्रॉब्लम नहीं है। 2 पीस लॉन्ग बनाओ, मैं लहंगा और बोटनिक ब्लाउज बनाऊंगी। ओके। आज नागपुर जाऊंगी मैम, तो फैब्रिक लेके आऊंगी, आपको पिक्चर भेज दूंगी उसकी, आप बताना कौन सा लेना है करके। ओके, मैम इसके लिए कौन सी डार्ट लगेगी? देखो अब आपका बेसिक ब्लॉग बन गया। हाँ मैम। बताओ मुझे, मैम और छोटा डिजाइन भी बनाना है, बताओ। मैंने छोटा डिजाइन भी बनाना बोला था। है, बड़ा बनाना है मैम। मैं बड़ा ही पूछ रही हूँ, मैं छोटे की बात ही नहीं कर रही। नहीं मैम बड़ा बनाना है, आज बना लूंगी बड़ा वाला। ओके। हाँ मैम, तो शो कर दूंगी कल। और डिजाइन कौन सी डाल रहे हो, वो भी बताना। हाँ मैम, मैं आपको डिजाइन निकाल के आपको शो कर दूंगी। ओके। हाँ मैम। पूनम, 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 का मॅम? तुझं कुठपर्यंत आलंय प्रोजेक्टचं काम? केलंच नाही मॅम. हा? केलंच नाही का बरं? मॅम. सामानच नाही मिळत आहे ना. अगं डिझाईन पण नाही काढली तू अजूनपर्यंत. नाही मॅम, समजलंच नाही मला डिझाईन कशी काढायची मी आहे काय ते. म्हटलं होतं, 1 पीस तयार करा किंवा 2 पीस बनवा. हो तर मॅम, तर माझ्याकडे ते सामानच नाही, ते माप घ्यायसाठी नाही का, ते सामानच नाही, काहीच नाही माझ्याकडे. काहीच नाही आहे तुझ्याकडे? नाही मैत्रिणीकडे जाऊन कर. मॅम, मैत्रीणच नाही आहे, फक्त मीच आहे एक गावामधली. आणि तुम्ही म्हणता का तिकडे या, म्हणता ना, तिकडे याची सोय पण नाही आहे. मम्मी जाऊ देत पण नाही तिकडे. ओके. अच्छा, तू कोथुरण्याची आहे ना? हो. तुझ्या कॉलेजमध्ये पण नाही आहे का सामान? कॉलेजमध्ये पण नाही, म्हणजे कॉलेजमध्ये घेतलं होतं, पण आता माझ्यावाल्या कॉलेजमध्ये कुठं राहिलं, काय राहिलं ते पण नाही मालूम. आणि आम्ही कॉलेजमध्ये पण नाही जाऊन राहिलो, म्हणजे कॉलेजेस सुरू नाही तर आम्ही जाऊन कसे मॅम, आणि मॅम पण नाही राहत. ओके. मग प्रोजेक्टचं कसं कराल?
प्रोजेक्टचे काहीच नाही मॅम आमच्याकडे, तर आम्ही कसे करू? आणि तेच आम्ही विचारत आहे मी, कसं करणार? नाही मॅम, आम्ही ना शिवला आहे वन पीस. नाही ते ठीक आहे ग, तुम्ही शिवलेले आहे वन पीस, तर मग ठीक आहे, तू शिवलेला आहे ना वन पीस, तर त्याचं लेआउट तयार हो. करून छोटेवाले बनले आहे का तुझ्याकडे? बघ, आता ह्या लोकांना गारमेंट बनवायला लावत आहे मी. आता तुझ्याकडे वन पीस बनलेला आहे, छोटेवाले ब्लॉक्स बनलेले आहे, हो. तर त्याचं काम स्टार्ट कर. नाही म्हणजे छोटेवाले बेसिक ब्लॉक नाही आहे? काय? छोटावाला बेसिक ब्लॉक नाही ते पण नाही. नाही बेसिक ब्लॉकचे ते नाही का, तीच सामान नाही मॅम आमच्याकडे. आम्ही ते माप ऐक माझं, मी काय म्हणत आहे, कारण आता मी तुम्हा लोकांना जास्त फोर्स नाही करू शकत, या लोकांना तर करणे आवश्यक आहे, तुम्हा लोकांना मी नाही म्हणू शकत. तुम्हा लोकांनी करणे ते आवश्यकच आहे, जर तुम्हाला हे असेल तर. पण मी जास्त तुम्हा लोकांना फोर्स नाही करू शकत, या लोकांना करावंच लागणार आहे, कारण या लोकांना मार्क्स नाही मिळणार. आता तुमचं असं आहे की तुमचे मार्क्स तुमच्या मॅडमच्या हातात राहतात, त्याच्यामुळं ते बघतील ते. हो हो तेच बरोबर म्हणा. आहे? हो. पण जर तुम्ही केलं तर अजून चांगलं आहे. जर तुम्ही मोठं नाही करू शकत तर ट्रायंगल स्केल आणि फ्रेंच कर्व तुम्हाला कुठेही मिळतो. तुमच्या गावातल्या शॉपमध्ये मिळून जाईल. त्याचे छोटे ब्लॉक्स तयार करा. रेंज कट फ्रेंच कर्व रेंज कर ते ते घेतलं होतं मॅम, पण ते आता तुमच्याकडे अं? ते तर फ्रेंच असेल ना. हो ते कारण मी तुम्हाला करू शकत जास्त. तुम्ही जे लोक करायसाठी तयारच नाही आहे त्यांच्यासाठी मी काहीच नाही करू शकत. बघेन आता मॅम. आता कसं ते घ्यायला नाही का खापायला जावं लागेल, आणि एक दिवसाची सुट्टी काढून म्हणजे एक दिवसासाठी फुरसत काढूनच जावं लागेल ना ते घ्यायसाठी. मग अगर ती अगं मिळाली हे तर कुठल्याही शॉपमध्ये मिळते. माझ्या घराजवळच्या शॉपमध्ये मिळते फ्रेंच कर्व आणि ट्रायंगल स्केल. नाही मॅम, ते कसं आमच्या गावाला ते म्हणजे दुकानं नाही आहे ना मॅम, आम्हाला बाहेर जावं लागते ना ते सामान घ्यायला पण. हो का? दुकानं नाही आमच्या गावामध्ये, एक पण दुकानं नाही आहे. असं किराणाचे आहे पण तिथे मिळत नाही ना, ते सामान घ्यायला खाप्यालाच जावं लागते. त्याच्या खाप्याला जावं लागते. हम्म. तर बघून घेशील, कारण तुला समोरही कामात पडेल ते. बघ आता तुझं इच्छा काय करायचं काय नाही ते. बघेन. तर मला तर असं वाटतं की माझे जे स्टुडंट आहेत त्यांनी चांगलं परफॉर्मन्स राहावं सगळ्यांचं, आणि तुमच्या समोरच्या कामात यावं असं मला नेहमीच वाटते. म्हणून मी तुम्हाला इतकं बोलत राहते की हे करा, ते करा, ते करा. आता जर तुम्ही लोकांनी नाहीच करणार असेल तर मी त्याच्यासाठी काही नाही करू शकत. बरोबर आहे ना? तर कॉलेजमध्ये जर तुम्ही लोक राहिले असते तर कान पकडून करून घेतलं असतं हो. हो. की हे करा आणि मला आत्ताच्या आता पाहिजे. आता डिझाईनलाच 8 दिवस होऊन राहिले. डिझाईनच अजूनपर्यंत फक्त मला दोघींचे डिझाईन शो झाल्या. बाकी अजूनपर्यंत कोणी डिझाईन पण शो नाही केली. बरोबर? हो. रोशनी? रोशनी, का मॅम? कुठपर्यंत आलाय काम? काम कुठपर्यंत आलं? मॅम तुम्ही आता म्हटलं ना की तुमच्याकडे वन पीस आहे तर त्यावरूनच बनवा करून. मी हे तुझ्यासाठी नाही म्हटलं. मॅम आम्ही मागेच बनवले होते ना वन पीस. तुम्ही काय केलं असेल ना, मी तुमचं वर्क बघितलेलं नाही आहे. मला नाही माहित तुम्ही आधी काय केलंय काय नाही केलंय. तुम्ही मला ब्लॉक्सच तर नाही दाखवून राहिले. तुम्हाला मी एवढ्या दिवसापासून सांगत आहे की डिझाईन तयार करा. 8 दिवस होऊन गेले, अजूनपर्यंत माझ्यापर्यंत डिझाईन्स नाही आल्या तुमच्या. दोन जणा व्यतिरिक्त अजूनपर्यंत मला एकीने पण डिझाईन नाही दाखवली. ठीक आहे, तिचा प्रॉब्लेम आहे, कन्सिडर आहे मला ते. आणि मला तर असं वाटतं की तुम्ही लोकांनी ज्या लोकांना प्रॉब्लेम्स आहेत त्या लोकांना तुम्ही सपोर्ट करायला पाहिजे. मी तर म्हटलं होतं माझ्या घरी या.
नाही होत असेल तर. इतके वेळा सांगितलं की बेसिक ब्लॉक मला शो करा, एकानी नाही केला. इतकेदा सांगितलं की नसेल समजत बेसिक ब्लॉक तर मला फोन करून विचारा. किती लोकांनी फोन केला मला की मला बेसिक ब्लॉक मधलं हे समजत नाहीये की ते समजत नाहीये. एकाने तरी कॉल केला? तुम्हाला नसेल करायचं मला काही प्रॉब्लेम नाहीये. मार्क्स तुम्हाला मिळणार नाही हे लक्षात ठेवायचे. तुम्हाला असं वाटत असेल की कॉलेज कडून आम्हाला इतके मार्क्स मिळतील, 0 मार्क्स देणार आहे मी सगळ्यांना, हे लक्षातच ठेवून चालायचं. कारण मला सांगायचे नाही. तिने नाही केलं म्हणून मी नाही करत हे मला जमणार वाला काम नाहीये. हे लक्षात ठेवायचं फक्त. आणि नोट्स पण मिळणार नाही, स्वतःचे स्वतः करून घ्या. मी तुम्हाला सांगितलंय कसे नोट्स काढायचे ते. तुम्ही फक्त मला कारण सांगत चला. कालचं सोल्युशन दाखवा मला. सोनुली सोल्युशन दाखव कालचं. सांगितलं होतं कम्प्लीट करायला. रोशनी सोल्युशन दाखव. कारण मी आता तुम्हाला फक्त क्वेश्चन देणार आहे, त्याच्यावरून तुम्हाला स्वतःला सोल्युशन तयार करायचं आहे. शिकणार कधी आहे तुम्ही? सगळं मी करून देणार नाही तुम्हाला. तुम्हाला यायला पाहिजे. एक्झाम मध्ये मी नाही येणार आहे पेपर सोडवायला. तिथे लेआउट विचारलं ना तर मग 0 मार्क्स मिळतील. प्रोजेक्ट तुम्हाला याच्यासाठी नाही बनवायला लावत. त्याच्यातून तुम्हाला जे शिकायला मिळते ते एक्झाम मध्ये पण येत असते. जर तुम्ही बनवलं तर तुम्ही लिहू शकता तुम्ही कशा पद्धतीने तयार केलाय. प्रोसिजरच माहित नाही राहणार तर करणार काय तुम्ही? कायचं सोल्युशन दाखवा. विचार करते की रागवणार नाही, बोलणार नाही हा विचार करून ठेवते मी. पण तुम्ही लोक मला बोलायला भाग पाडता प्रत्येक वेळेस. कालचं सोल्युशन दाखवा. काल सांगितलं होतं ना कंप्लीट करायला, केलं का? हो मॅम. दाखव ना मग. हे बघा मॅम. आन्सर किती आलाय? बरोबर दिसत नाहीये. मॅम मायनस मध्ये येत होती इथे आन्सर. हा तर मायनस मध्ये आलं तर मी काय सांगितलं होतं? लिहायचं नाही म्हटलं होतं ना. लिहायचं नाही, मी आन्सर लिहायचं नाही असं नव्हतं म्हटलं. मी म्हटलं होतं की कॅश ओपनिंग बॅलन्स ऑफ कॅश मध्ये नाही लिहायचं असं म्हटलं होतं. हा तो ओपनिंग बॅलन्स ऑफ कॅश लिहायचं नाही हे म्हटलं होतं मी. आन्सर लिहायचं नाही असं नव्हतं म्हटलं. ते हलत आहे त्याच्यामुळे मला दिसत नाही पूर्ण बरोबर. आन्सर किती आलाय ते सांग. कोरा पेज दिसत आहे.
मॅम आन्सर क्लोजिंग बॅलन्स काढायचा आहे मॅडम, मी पूर्ण प्रोसिजर केली. अरे तर क्लोजिंग बॅलन्स नाही काढशील तर समोरचं कसं लिहिणार आहे तू? मला सांग, तू जर आन्सर नाही काढलं तर ओपनिंग बॅलन्स कसं लिहिणार आहे तू? ओपनिंग बॅलन्स ऑफ कॅश. मग तू समोरचं केलं कसं? समोरची तू केले कसे? मेचे आहे, जूनचं आहे, तू कसं कम्प्लीट केलं मग ते? मी म्हटलं होतं जर मायनस मध्ये जर आन्सर येत असेल तर हा. ओपनिंग बॅलन्स लिहायचं नाही, त्याच्या व्यतिरिक्त बाकी तुम्ही लिहू शकता. तर मॅम ओपनिंग बॅलन्सच नाही लिहिलाय, मग बाकी सर्व लिहिलाय. बाकी इथे सगळं ठीक आहे. आन्सर हे टोटल काढलं. काढायची आहे. ओके, ओपनिंग बॅलन्स लिहिलंच नाहीये तू, म्हणजे हे लिहिलंच नाही, आन्सर काढलंच नाही कोणत्या त्याचं. ते आन्सर पण पाहिजे मला सोबत त्याच्या. ठीक आहे मॅम. मला सांगा, जर तुम्ही आन्सर लिहिलं नाही, जर तुमचं मेचं आहे, मेचं जर तुमचं प्लस मध्ये आन्सर येत आहे, ठीक आहे, तर आपण ओपनिंग बॅलन्स मध्ये देऊ. जूनच्या याच्यामध्ये जूनचं जे आन्सरिंग आहे ते जर मायनस मध्ये येत असेल तर आपण ओपनिंग बॅलन्स जुलैचं देणार नाही, पण बाकी आन्सरिंग तर आपल्याला करावं लागेल ना, त्याच्याशिवाय आपण ऑगस्ट करू नाही शकणार. कळलं मला काय म्हणायचंय ते? तू केलं चुकीचं ते नाही म्हणत आहे मी, पण आन्सर खाली लिहायचे. आपण आन्सर टाय केले असते ना, सगळ्यांचे बरोबर आले का, सारखे आलेत का ते, कुठे आपलं कमी जास्त झालाय का ते कळून जाते ना मग. ठीक आहे. त्याच्यानंतर अजून कोण आहे? पूनम, प्रणाली, नेहा, सोनुली दाखवा. दाखवा. शो करा मला कालचं. पूनम शो कर. पूनम शो कर. मॅम मी क्लास नाही आणि ते तुम्ही ना जेव्हा आधी शिकवलं होतं ना, ते मी त्या क्लासमध्ये होतीच नाही. प्रणाली, तुम्ही मॅम मी लोक काल नव्हते. क्लासमेटला विचारत नाही का ग की काय झालं क्लासमध्ये, काय शिकवलं? प्रणाली शो कर. मॅम काल होती नाही मी. सोनुली, नेहा, काल क्लासमध्ये नव्हते मॅम. गुड. सोनुली, प्रणाली डिझाईन, प्रणाली, नेहा, डिझाईन कुठे आहे तुमच्या प्रोजेक्टच्या? माझ्यापर्यंत अजूनपर्यंत आलेल्या नाहीये. साक्षी, शो कर. फटाफट करा यार. मॅम मी समोरचं घ्यायचं कुर्ती आहे. स्टिच करू शकते का? काय कुर्ती स्टिच करू शकते? आपण काय म्हटलंय, 1 पीस किंवा 2 पीस? मॅम मी ते मग वेअर करायला हे होईल ना, माझं आताच लग्न झालं, मी कुर्ती घालू शकते, ते नाही घालू बरं शकत. ठीक आहे, चालेल, कुर्तीचं बनव.
पण हा. तुला त्याच्यासाठी पण कुर्ती आणि प्लाझो मॅम. कुर्ती आणि प्लाझो. हो. तर मग तुला पॅन्ट ट्राउझरचा ब्लॉक तयार करावा लागेल हा आणि हा. ते आपलं हे आहे बॉडीज ब्लॉक, बेसिक अच्छा. बॉडीज ब्लॉक, त्याच्यावरून कुर्तीचं अडॅप्टेशन करावं लागेल. ठीक आहे ना मॅम. किंवा टॉर्सू वरून पण तू करू शकते कुर्तीचं. हो मॅम. ठीक आहे. हो हो. तर ते 2 पीस मध्ये आलं ना तसं पण. तर ते पहिले तुला बेसिक तयार करावं लागेल. आणि मला डिझाईन ठीक आहे ना, डिझाईन पण बनवून घ्याल, कारण आपल्याला मी डिझाईनची याच्यासाठी मागे लागली आहे की तुम्ही जे काही बनवणार आहे ते तुम्हाला शो करावं लागणार आहे त्याच्यामध्ये. डिझाईन काढावंच लागणार आहे. मग मी सगळ्यात आधी तुम्हाला तुमच्या मागे डिझाईनच्या मागे लागून आहे की मला डिझाईन दाखवा, डिझाईन दाखवा. ठीक आहे. गारमेंट कट करायसाठी तुम्हाला मोठे ब्लॉक्स लागणार आहे आणि लेआउटसाठी तुम्हाला छोटे ब्लॉक्स लागणार. तर तुम्ही 1/6 चे छोटे ब्लॉक्स बनवू शकता किंवा 1/4 चे बनवू शकता. पण आय थिंक 1/6 चे जास्त बेटर राहील. आणि गारमेंटसाठी तुम्हाला फुल साईजच बनवावं लागेल. 12 साईजचंच तयार करावं लागेल. ठीक आहे. किंवा तुम्ही तुमचे माप त्याच्यात ऍड करू शकता. पण जर तुम्ही त्या ह्याच्याने बनवलं तर जास्त बेटर राहील. माप ऍड करण्यापेक्षा खूप जास्त होऊन जाईल ते तुम्हाला एकदम जमणारही नाही. चला समोरचं घ्यायचं. तुम्ही लोक काही दाखवून राहिले नाहीयेत. मी तुम्हाला याच्यासाठी करायला लावत आहे ते की ज्यांना नाही कळत आहे त्यांना ऍटलीस्ट कळेल तरी. पण तुम्ही लोक करतच नाहीये. त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगू कसं सांगणार आहे. हॅलो मॅम. हा. मॅम मायनस मध्ये निघाली होती ना, म्हणून मी लिहिलं नव्हतं. आता टोटल करून मी लिहिले इथं. हा ठीक आहे ना. मी याच्यासाठी तुम्हाला ते सांगितलं आहे करायला की बघा, जर समजा आपलं प्लस मध्ये येत असेल तर आपण ओपनिंग बॅलन्स देत असतो. बरोबर आहे. जे आन्सर आलाय ते आपण ओपनिंग बॅलन्स मध्ये लिहितो. आणि जर मायनस मध्ये जर असेल तर आपण ओपनिंग बॅलन्स लिहत नाही. ठीक आहे. पण आन्सर याच्यासाठी शो करावा लागतो की जर तुम्ही शो नाही केला आन्सर तर प्रॉब्लेम जातो. आन्सर किती आलाय तुझं अंजली? ट्राय करशील ना, बघशील बरोबर आहे की नाही ते. तुझं आणि हिचं सेम आला आहे का. फर्स्ट याचं 59,000. एक मिनिट. हा अंजली बघ, तुझं आणि तिचं सेम आलाय का. मॅम 59,000 कुठचंच नाही आलाय. पहिले याचं किती आलाय मॅम क्लोजिंग बॅलन्स ना. बरं ठीक आहे. मार्च पासून सांगा मला. मार्चचं किती आलाय. क्लोजिंग बॅलन्स का मॅम. हो हो. मार्च आलाय 46,750. थांब एक मिनिट, मला पेन्सिल शोधू दे. मी पण लिहून ठेवते, मग मला टाय करायला बरोबर. जेव्हा बघेन मी तेव्हा तर मला हे करून ठेवावंच लागणार आहे तुमच्यासाठी. हा सांग. मॅम मार्च आहे 46,750. 46,750. हा मॅम. आणि एप्रिलचं आहे मायनस मध्ये आलाय मॅम. मायनस 81,700. 81,700. हा. आणि मेचं पण मॅम मायनस मध्येच आलाय. हा. 60,950. 60,950. 16,950. 16,950. हो मॅम. आणि जूनचं प्लस मध्ये आलाय मॅम. हा किती आलाय. 27,650. 27,650. येस मॅम.
ओके, तुझं एवढं झालंय का रोशनी? जे अंजली चुकलं. चुकलं? हा. म्हणूनच मी तेच म्हणत होते की त्यासाठी म्हणत आहे की सगळ्यांनी जर केलं तर कुठे काय कमी जास्त झालं ते आपल्याला बघता येते. आपण कुठपर्यंत घेतलं होतं? एप्रिलचं झालं होतं ना आपलं घेऊन काल? हो मॅम, एप्रिल पर्यंत झालं होतं. मे नाही आणि मॅम, जूनचं मार्च राहिलं पर्यंत होतं. झालं होतं. मार्च पर्यंत झालं होतं मॅम. एप्रिलचं पेमेंटचं चालू होतं मॅम. पेमेंटची जे प्रोसेस आहे ना ते चालू होती. म्हणजे अर्ध झालं होतं आपलं टोटल हो हो मॅम. रिसिप्ट झालं होतं. हो मॅम. ठीक आहे. टोटल हो. रिसिप्ट किती आली होती एप्रिलची? 1,36,750. 750. Yes, ma'am. रोशनी एवढंच आलंय का? बाकीच्यांनी पण बघून घ्या. हो मॅम. बाकीच्यांनी तर केलंच नाहीये. एवढंच आलं आहे. हो. त्याच्यानंतर परचेस किती लिहिलं? 52,500 मॅम. 52,500. 500. ओके. तुझं किती आलाय रोशनी? रोशनी, हा मॅम. तुझं किती आलाय? का मॅम, आवाज नाही आला बरोबर. परचेस किती लिहिला आहे तू? परचेस किती आलाय तुझं? त्याच्या खालचं बघत आहे आपण. कुठे चुकलं ते बघू ना आपण. मॅम मी 60,000 लिहिले मॅम. 60,000 कसे काय लिहिले बेटा तिथे? पेमेंट इथे कोणता परचेस ना? बघ इथे तर 52,500 आहे. मग तू 60,000 कसे काय लिहिले? ते तर मेचं झालं. एप्रिलचं बघ ना. एप्रिल. इथे 52,500 52,500 मॅम. मी तेच विचारताय ना. मग तू चुकीचं कसं काय लिहिलं? नाही मॅम, मी चुकीचं सांगितलं, बरोबर लिहिलंय. हा, ठीक आहे. त्याच्यानंतर वेजेस 13,000. 13,000. वेजेस नंतर फॅक्टरी एक्सपेन्सेस 9,000. 9,000. ऑफिस एक्सपेन्सेस 6,000. 6,000. त्यानंतर सेलिंग एक्सपेन्सेस 5,200. 5,200. ठीक आहे. याची टोटल त्यानंतर आहे मॅम. प्लांट परचेस. प्लांट परचेस आहे हो ना? हो. ते किती लिहिलंय? 1,20,000. 1,000. हा. टोटल किती आली? 2,57,000 नाही, 2,05,700. 2,05,700 मॅम. 2,05,700. 700. Yes, ma'am. ओके, 25,700. आता याचं मायनस मध्ये आन्सर किती आला? 81,700. 700. आलाय बरोबर रोशनी? नाही मॅम, माझं सेकंड वाला चुकलं. हा, तर तेच कर त्याचं बरोबर. आता किती येत आहे तुझं? ऍक्च्युली तुम्हाला हे कळायला पाहिजे. म्हणजे हे जर समजलं तर मला जास्त प्रॉब्लेम जाणार नाही. अजून आपल्याला पर्सेंटेज अजून बाकी आहे, खूप साऱ्या गोष्टी अजून बाकी आहेत. हे तर सिंपल वाला आहे. किती आलं? कर त्याची काउंटिंग कर रोशनी. आणि नसेल समजत ना तर विचारून घेत चला, कारण ते थोडं हार्ड जाते. मॅम, माझं आन्सर रॉंग आलं.
तुझं आन्सर रॉंग आलं. हो मॅम -68,958 येते मॅम. मॅम माझं पण तेवढंच आलंय. तेवढंच आलं आहे. 68 म्हणून मी तुम्हा लोकांना 10 वेळा म्हणत असते की चेक करा. एकदा नाही 2दा चेक करा. मला वाटलं की माझं चुकलं. हा, तर म्हणून तर मी म्हणत राहते ना की चेक करा. त्यासाठी मी ट्राय करून राहिली आहे की ज्यांनी ज्यांनी केलं त्यांचे आन्सर काय आले. आता तुझं आन्सर जेवढं आलं तेवढंच जर बाकी लोकांचं जर आलं असतं तर आपल्याला तेव्हाच कळलं असतं की अंजलीचा आन्सर चुकलेला आहे. बरोबर? कळलं असतं ना. हो. तर याच्यासाठी म्हणून मी तुम्हाला करायला लावलं होतं ते की तुम्हाला हे व्हायला पाहिजे. सांगा किती आलाय आन्सर आता? 68,950. 68,950 मायनस मध्ये आहे ना. हो. हे आन्सर बरोबर आहे. 25,700 2,05,700 बरोबर आहे. हो मॅम. ओके. आता त्याच्यानंतर इकडचं सांगा मेचं. ओपनिंग बॅलन्स ओपनिंग बॅलन्स मायनस मध्ये येते मॅम. हा, तर ते लिहिणार नाही ना आपण. नाही मॅम. ओके. समोरचं सांगा. 60,000 कॅश सेल. कॅश सेल 60,000. त्यानंतर कलेक्शन फॉर डेबिटर 60,000. 60,000. हो मॅम. आन्सर 1,20,000. 1,20,000. टाइम 12 बरोबर. 1,20,000. त्याच्यानंतर परचेस 60,000 मॅम. मेचं परचेस 60,000. ओके. त्यानंतर वेजेस वेजेस 14,250 मॅम. 14,250. त्यानंतर ऑफिस एक्सपेन्सेस. नाही मॅम फॅक्टरी आहे. अच्छा, फॅक्टरी आहे का? हो मॅम. किती आहे फॅक्टरी? 11,500. 11,500. त्यानंतर ऑफिस ऑफिस 7,000. 7,000. त्यानंतर सेलिंग सेलिंग एक्सपेन्सेस मॅम 6,700. 6,700. ओके. त्यानंतर अजून काही आहे? प्लांट परचेस Plant. मॅम किती आहे? 37,500. हा. त्यानंतर अजून काही आहे? नाही मॅम. बँकेचं वगैरे काही बघून घ्या एकदा. नाही मॅम. टॅक्स आहे, बँकेचं आहे काही? इन्कम टॅक्स जून मध्ये आहे मॅम. इन्कम टॅक्स जून मध्ये. आणि बँकेचं ओव्हरड्राफ्ट? ओव्हरड्राफ्ट नाही मॅम. दिसत नाही. कारण मला इथे दिसत आहे बँक ओव्हरड्राफ्ट. इथे दिलेला आहे बँक ओव्हरड्राफ्ट. कुठे कितव्या नंबरचे पॉईंट मध्ये? बुक मध्ये लिहिलेला आहे बँक ओव्हरड्राफ्ट. वाचा तुम्ही, हे वाचा, अदर इन्फॉर्मेशन वाचा. Customer for credit is wages is on the first day of the next month. Daily payment overhead 1 month म्हणते मॅम. Daily in payment of all overhead 1 month. ओके, ठीक आहे. मला सांगा, आपण एप्रिलचा आन्सर जे काढलाय ते मायनस मध्ये आहे. हो मॅम. ते आपल्याला कोणाला द्यावं लागेल? बँकेला. बँकेला द्यावं लागेल. कारण आपण काय केलं, बँकेकडून आता एवढी रक्कम घेतली. ही जी रक्कम आली आहे मायनस मध्ये, ही रक्कम आपण कोणाकडून घेतली? बँकेकडून घेतली. बरोबर? हो मॅम. तर त्याच्यामुळे आपल्याला नेक्स्ट मंथ मध्ये बँकेला ते पण द्यावं लागेल. हो. म्हणून लिहा तिथे बँक ओव्हरड्राफ्ट. प्लांट परचेसच्या खाली मॅम
हा, हे किती आहे? मायनस मध्ये किती आन्सर आलाय? 50. 68,950. Yes. ते येईन तिथे बँक ओव्हरड्राफ्ट मध्ये. ठीक आहे. किती लिहू ना मॅम बँक ओव्हरड्राफ्ट मध्ये? हा, बँक ओव्हरड्राफ्ट मध्ये खाली एक हे करा ना. मॅम प्लांट परचेसेस खाली लिहत आहे मी. हा, प्लॅन परचेसच्याच खाली लिहायचं आहे. किंवा जर तुम्ही इन्कम टॅक्सचं जर तिथे लिहिलं असेल तर इन्कम टॅक्सच्या खाली लिहा, असं काही प्रॉब्लेम नाहीये. कारण मॅम, तसं इन्कम टॅक्स नेक्स्ट मंथ मध्ये आलेलं आहे ना. हा, प्लांट परचेसेस खाली लिहिलं. प्लेस होती तर लिहून टाकलं. ठीक आहे, चालेल. करू का मॅम मग? मग हा. आन्सर चुकेल इथे. बँक ओव्हरड्राफ्ट लिहा. आता लिहिलं आपण मॅम. ओपनिंग बॅलन्स आपलं आलं नव्हतं, कारण आपल्यावर पहिलेच कर्ज झालं, म्हणून आपण कशातून घेतलंय ते? बँक मधून घेतलं. ठीक आहे, म्हणून ते बँक ओव्हरड्राफ्ट. ते ही जी रेट आहे 6,800,950 ही कुठे जाईल? बँक ओव्हरड्राफ्ट मध्ये जाईल. ठीक आहे. हो मॅम, लिहा मग तिथे. लिहिलं मॅम. आता करा. प्लस हा, मॅम, ते जे आपण आता लिहिलं बँक ओव्हरड्राफ्ट मध्ये त्याला पण प्लस मध्येच घ्यायचं की त्याला minus पण मध्ये? प्लस मध्येच घ्यायचं आहे, कारण पेमेंट आहे ना बेटा हे. ते हो पेमेंट मॅम. मध्ये गेलं. आपल्याला पेमेंट द्यायचं आहे ना. आपण काय करतो? परचेसरला पण पेमेंट देतो. वेजेस म्हणजे पेमेंटच झालं. फॅक्टरी एक्सपेन्सेस जे काही लागत आहे फॅक्टरीसाठी ते पण आपल्या जवळचे पैसे चाललेले आहेत. ऑफिस एक्सपेन्सेस, ऑफिस मध्ये जे काही आहे पेमेंट आहे किंवा आणखी बाकी काही गोष्टी आहेत त्याच्यासाठी सुद्धा आपल्या जवळचे पैसे जात आहे. इन्कम टॅक्स त्याच्यामध्ये पण आपल्या जवळचे जात आहे. प्लॅन परचेस त्याच्यामध्ये पण आपल्या जवळचे पैसे जाऊन राहिले आहे. बँकेचं जे काही कर्ज आहे त्याच्यासाठी पण आपल्या जवळचे पैसे चालले आहे. म्हणून आपण काय करतो? इथे पेमेंट मध्ये लिहितो ते. आणि रिसिप्ट मध्ये जे आपल्याकडे येणारे पैसे आहेत, म्हणजे जे आपण सेल केलं तर सेलचं जेवढं अमाऊंट आपल्याला मिळत आहे ते आपण कुठे लिहितो? रिसिप्ट मध्ये. कळत आहे? आपलं जे ओपनिंग बॅलन्स आहे म्हणजे आपल्याजवळ किती पैसे आहे ते आपण कशामध्ये लिहितो? रिसिप्ट मध्ये लिहितो. किंवा जे डेबिटर्स कडून जे आपल्याला पेमेंट मिळत आहे, क्रेडिटर्स कडून जे काही आपल्याला पेमेंट आहे मॅम, तो पेमेंट आपण कुठे लिहितो? रिसिप्ट मध्ये लिहितो. मॅम आन्सर निघालं. किती आलं? 2,05,900. 2,05,900 मायनस. नाही मॅम, प्लस मध्ये आला आन्सर. प्लस मध्ये आला आन्सर? हो मॅम. टोटल पेमेंटचं मॅम. त्याचे टोटल पेमेंट. हा, ठीक आहे. आता करा त्याच्यातून मायनस. आता कदाचित मायनस मध्ये येईल. मायनस मध्येच आन्सर आलाय ना मॅम असं? हो, तर मायनस मध्येच आन्सर येईल ना. हो मॅम, एक मिनिट. हॅलो. हा, बोला. 85. हॅलो मॅम. हॅलो. हा, मॅम 85,900. 85,900 मायनस मध्ये आलं मॅम. 85,900. ओके. मायनस मध्ये आलं.
मायनस मध्ये ना, ठीक आहे. हा. एक मिनिट हा बोला. आता हे आलं, याचं जे आन्सर आहे मायनस मध्ये आलं ते आपण ओपनिंग बॅलन्स मध्ये लिहिणार का? नाही मॅम. नाही लिहिणार. मग कॅश सेल्स किती आहे? 67,500. 67,500. त्यानंतर काय आहे? कलेक्शन फॉर डेबिटर. डेबिटर 67,500. 67,500. ओके. आन्सर 1,35,000. 1,35,000. हो मॅम. आणि आता परचेस 64,000. 64,000. पेजेस 14,250. ओके. त्यानंतर फॅक्टरी एक्सपेन्सेस 14,500. 14,500. 11,000 झाले. ओके. त्यानंतर ऑफिस एक्सपेन्सेस 7,000. 7,000. सेलिंग एक्सपेन्सेस 7,200. 7,200. त्यानंतर इन्कम टॅक्स आहे मॅम. इन्कम टॅक्स किती द्यायचा आहे? 58,000. 58,000. ओके. त्यानंतर बँक ओव्हरड्राफ्ट येईल परत, कारण आपला आन्सर मायनस मध्ये आलाय. 85,900. 85,900. 900. ओके. हो मॅम. काढा आता आन्सर काढा. हो मॅम. हम्म. 2,15,850. 850 मॅम. 15,000. 2,50,850. 850. ओके. काढा आता लास्ट आन्सर. हे मायनस मध्ये ती.
मॅम 1,15,850 1,15,850 हो मायनस मध्ये झालं मायनस मॅम. मायनस मध्ये झालं ना. हो हो मॅम. कळलं कॅश बजेट. हो हो मॅम. आता कळलं की हे जे मायनस मध्ये जर आलं तर त्याला कुठे बँक लिहायचं. ओव्हरड्राफ्ट मध्ये. बँक ओव्हरड्राफ्ट. सगळ्यांना कळलं. कळलं का रोशनी, समजलं. आन्सर बरोबर आले आता सगळ्यांचे. लिहिलं का पूर्ण बरोबर. ओके नेक्स्ट सांगू. हो मॅम. नेक्स्ट क्वेश्चन. हो मॅम सांगा ना. लिहा. प्रिपेअर अ कॅश बजेट. प्रिपेअर अ कॅश बजेट. Prepare a cash budget हा मॅम. for the for the for the 4 months for the 4 months ending for the fourth month ending 31st December 2016. म्हणजे आपल्याला एंड कशावरती करायचं आहे. 4 मंथचं करायचं आणि ते पण डिसेंबर एंडिंग घ्यायचं आहे. ठीक आहे. 2016 from the following 31st डिसेंबर ना मॅम. 31st December 2016 2016 from the मॅम. the following estimated काय मॅम. estimated revenue काय मॅम. revenue 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 EVE revenue and expenses. सिक्स कॉलम करायचे आहेत. 6 कॉलम करायचे मॅम. हेच ना मंथ सेल परचेस वेजेस फॅक्टरी इन्फेक्शन ते पण नाही घ्यायचं मॅम. नाव सांगते मी काय काय घ्यायच्या. 6 कॉलम ना मॅम. 6 कॉलम करा. नाव मी सांगते. हो मॅम.
केलं मॅम. केलं. हो मॅम. पहिल्या याच्यात मंथ, मंथ. दुसऱ्या याच्यामध्ये टोटल सेल्स, टोटल सेल्स. मॅम. त्यानंतर आहे मटेरियल, रुपीजचं साईन द्यायचं हा खाली. हो मॅम. मटेरियल, मंथ, टोटल सेल्स, थर्ड नंबर मटेरियल, 4 नंबर वेजेस, हा मॅम झालं. Wages. त्यानंतर 5th नंबर प्रोडक्शन ओव्हरहेड, प्रोडक्शन ओव्हरहेड. हा ओव्हरहेड एस लागला. ओव्हरहेड. त्यानंतर लास्ट सेल, Sale. बदल सेल अँड DIS एक्सपेन्सेस. DIS. DIS एक्सपेन्सेस नंतर मॅम. एक्सपेन्सेस खाली रुपीजचं साईन. हो मॅम दिलं. झालं. हो मॅम. त्यानंतर मंथ मध्ये लिहा जुलै, ऑगस्ट, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, सप्टेंबर, नोव्हेंबर ऑक्टोबर, आणि डिसेंबर. नोव्हेंबर आणि डिसेंबर. नोव्हेंबर आणि डिसेंबर. ठीक आहे. हो मॅम. त्यानंतर आहे टोटल सेल्स. टोटल सेल्स मध्ये लिहायचं आहे जुलैच्या रो मध्ये 22,000. 22,000. हा मॅम. ऑगस्ट मध्ये ऑगस्ट 24,000, 24,000. 24,000. सप्टेंबर 26,000, 26,000. ऑक्टोबर 28,000, 28,000. नोव्हेंबर 30,000 and डिसेंबर 32,000. बत्तीस हजार. मटेरियल. झालं. हो मॅम. मटेरियल 17,000 जुलै मध्ये. 17,000. त्यानंतर ऑगस्ट 18,000, 18,000. त्यानंतर सप्टेंबर 19,000, 19,000. ऑक्टोबर 20,000, 20,000. नोव्हेंबर पण 20,000. त्या तिने ठेवले रुचीने.
त्यानंतर डिसेंबर 22,000 22,000. झालं? हो मॅम झालं. वेजेस जुलै 4,000. काय मॅम? जुलै 4,000 4,000. ऑगस्ट 4,200. 4,200. सप्टेंबर 4,400. ऑक्टोबर 4,600. नोव्हेंबर 4,800. डिसेंबर 5,000 5,000. झालं मॅम. झालं? हो मॅम. त्यानंतर प्रोडक्शन ओव्हरहेड 3,200. जुलै काय 3,000? 3,200. किती मॅम? 3,200. त्यानंतर ऑगस्ट 3,300. ऑगस्ट 3,000. 3,000. हा मॅम. सप्टेंबर पण तेवढंच 3,300. ऑक्टोबर पण 3,300. हा मॅम. त्यानंतर नोव्हेंबर 3,400. 3,400. राईट. डिसेंबर 3,400. इथं पण तेवढंच 3,400. मॅम ऑक्टोबर 3,300 आहे ना? हो, ऑक्टोबर 3,300. ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर 3,300 आणि नोव्हेंबर डिसेंबर 3,400. ठीक आहे. हो. जुलै 3,200. ठीक आहे. हो. आता नेक्स्ट जुलै 900. ऑगस्ट 800. 800. सप्टेंबर 900. 900. ऑक्टोबर 900. 900. नोव्हेंबर 1,000. नोव्हेंबर 1,000. 1,000. डिसेंबर 900. 900. झालं मॅम. झालं? हो मॅम. कंप्लीट. त्यानंतर अदर इन्फॉर्मेशन. अदर इन्फॉर्मेशन. झालं मॅम. झालं? हो. कॅश बॅलन्स. कॅश बॅलन्स
सांगा मॅम. कॅश बॅलन्स ऑन 1 On. जुलै. मॅम फर्स्ट पॉइंट सांगत आहे का तुम्ही? हा फर्स्ट पॉइंट सांगत आहे. हा. कॅश बॅलन्स ऑन म्हणून तर अदर इन्फॉर्मेशन म्हटलं ना मी. हा मॅम. कॅश बॅलन्स ऑन ऑन 1 जुलै was 1 जुलै वॉज 15,000 रुपीज. 15,000 रुपये. हा मॅम. अ न्यू मशीन तिथेच हं, समोर फुल स्टॉप A new नंतर अ न्यू मशीन is to be a is new machine to be is to be installed 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 EDA installed installed at ma'am. हाँ हाँ 30,000 रुपीज. 30,000 रुपये. On credit to be paid in हाँ in 2 equal installment. to equal installment. 2 equal installment हाँ ma'am. in 2 equal installment. installment. 2 इन्स्टॉलमेंट मध्ये पेड करायची आहे. installments in September and October September and October October 2016. असं येऊ शकते क्वेश्चन मध्ये 2016 च्या ऐवजी 2018, 2020, 2021 आणि 21 जर राहिलं तर मग ते जो मंथ सुरू आहे त्याच्या आधीच राहणार. ठीक आहे. हो मॅम. चला फर्स्ट पॉइंट कंप्लीट. हो. सेकंड सेल्स कमिशन at the rate sales commission at the rate 5% on 5% on total sales. Five percent on total sales. Is to paid is to be paid मॅम थोडं रिपीट कराल का? sales commission at the rate 5% on total Total. sales हाँ is to be paid within to be within paid within within the month the month following actual sales following the month following actual sales. हाँ मैम.
झालं. नंबर 3rd, हो. 15,000 rupees, 15,000 रुपये, being the amount of 3rd sale, CALL, 3rd sale, 15,000 being the amount of 3rd sale may be received in September. Share premium amount amounting to 3,000 rupees, 3,000 रुपये, is also मॅम रुपीज नंतर काय आहे? इज ऑल्सो obtainable with मॅम ऑक्टी आहे का ऑप्टी आहे? Opti, OBTAIN, ABLE, with 3rd sale, ऑप्टिनेबल नंतर मॅम विथ with 3rd sale, CALL. त्यानंतर 4th number, हा मॅम period of credit allowed by supplies, period of credit पिरियड allowed by supplies, अलाउड बाय सप्लाईज ना मॅम supplies dash देऊन 2 months. किती मंथचा घ्यायचा आहे? 2 months. 2 मंथ ठीक आहे. त्यानंतर त्याच्यातच नेक्स्ट रो मध्ये लिहा, त्याच पॉइंट मध्ये पिरियड ऑफ क्रेडिट अलाउड पिरियड ऑफ क्रेडिट अलाउड टू कस्टमर्स. काय मॅम? टू कस्टमर टू कस्टमर्स. डॅश द्या किंवा कोलन द्या. 1 month. 1 month. मॅम झालं. त्याच्या खाली त्याच पॉइंट डेली इन पेमेंट ऑफ ओव्हरहेड, हा मॅम 1 month. कोलन देऊन किंवा डॅश देऊन समोर 1 month. ओव्हरहेड नंतर ना मॅम ओव्हरहेड.
त्यानंतर डेली इन पेमेंट ऑफ वेजेस, डेली इन पेमेंट ऑफ वेजेस, हाफ मंथ, हाफ मंथ, हाफ कसं लिहिणार? 1/2. हा. झालं मॅम? झालं? हो मॅम. डेली इन पेमेंट ऑफ वेजेस हाफ मंथ. त्यानंतर 5th नंबर लिहा. assume cash, काय मॅम? assume, अश्युम. हा, ASSUME, ASS. UME, अश्युम कॅश. assume cash, sales, सेल्स. sales to be 10% of 10% of total sales. टोटल सेल. टोटल सेल. ठीक आहे, झालं? हो मॅम. आता आहे सोल्युशन. तुला किती उठवलं मग? तुला स्वप्न वाटलं होतं? अच्छा, मी किती उठवलं तुला, किती उठवलं? अच्छा अच्छा, दोकलू दोकलू उठवलं, तू उठलीस नाही. तुला माझा आवाज पण नाही ना आला ना? ते पहिले इकडे अभ्यास करत होते, मला इथं करताना मला आवाज आला. पहिलं मी इथं पाहिलं या रूम मध्ये, आणि इकडे बघली तू जादू. तू इथे जादू मी कशी जादू झाली? म्हणजे टुबडू माझ्या ती झोपली होती का तू? चो हलव हलव उठवलं तिला, अच्छा करून तरी पण नाही होती. आंघोळ झाली का? ब्रश झाला? कर पटपट ब्रश कर, मग आपण दोघी करू. हा, सोल्युशन. हा मॅम. त्याच्यामध्ये आपल्याला वर्किंग नोट्स लिहून घ्यायच्या. ठीक आहे? हो मॅम. सेल कसं काढायचं आहे, अजून बाकी जे आहे ते कसं हे करायचं आहे ते लिहून घेऊ आपण, म्हणजे तुम्हाला प्रॉब्लेम जाणार नाही. ठीक आहे? वेजेस. सोल्युशनच्या खाली मॅम. हा, सेल्स लिहा पहिले. सेल्स 10% इन कॅश. ठीक आहे? हेडिंग झालं ते. वर्किंग नोट्स मधलं पहिलं हेडिंग सेल्स 10% ऑफ कॅश. एक मिनिट, मला बघू दे पहिले. आता सप्टेंबर 4 मंथचं काढायचं ना, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर. सप्टेंबरची कॅश किती आहे? 36,000. ओके. हा, सप्टेंबरची बघा बरं, कॅश किती दिली आहे सप्टेंबर मध्ये? आता काय कराल, पहिले सप्टेंबर लिहा. मॅम सोल्युशनच्या खालीच लिहायचं आहे का? हो, बघा सोल्युशनच्या खाली आपण वर्किंग नोट्स लिहितो. आपल्याला मॅम. माहिती आहे 10% कसे काढायचे आहे, हो. माहिती आहे ना आता? हो मॅम. तर ते लिहून घेता की नाही लिहिले तरी चालेल? मॅम लिहून घेतो ना, म्हणजे समजायला इझी जाणार. लिहून घेता? लिहा मग. सांगा मॅम.
ऍक्च्युली याच्यामध्ये कसं 2 मंथ, हाफ मंथ दिलेला आहे ना. हा, आपण ma'am. आतापर्यंत फक्त 1 मंथ बघितलंय. हो की नाही? हो मॅम. 2 मंथ वगैरे आपण मुद्दामून नाही घेतले. आता ह्या याच्यामध्ये 2 मंथ पण आलाय आणि हाफ मंथ पण आलाय, 1 मंथ पण आहे. तर आपण आता 30%, 5%, 90% तुम्हाला याच्यात पूर्ण कळूनच जाईल कसं निघतं ते. तेवढं तर होऊन जातं आपलं. लिहिलं नंबर 1 सेल्स 10% कॅश. ठीक आहे. हो मॅम, लिहिलं. लिहिलं. आपल्याला किती मंथ घ्यायला सांगितलंय त्यांनी? डिसेंबर काय पासून 4 मंथ, म्हणजे डिसेंबर एंडिंग घ्यायचं आहे. हो, दुसरा तर पॉइंट आहे मॅम. त्याच्यामुळे कोणता मंथ पासून येईल? मॅम काय म्हटलं तुम्ही? मॅम एका खाली एक पॉइंट लिहायचे आहे का? हा, तर मी काय म्हणत आहे, अगं वर्किंग नोट्स आहे, ते आपण पर्सेंटेज कसे काढतो ना, बस तेच दिलेलं आहे याच्यामध्ये. 10%, 90%, 5%, हाफ कसं करायचं, बस तेच दिलंय, बाकी काही नाही आहे. तर तेच सांगत आहे मी तुम्हाला. तर मला एक सांगा की आपल्याला क्वेश्चन मध्ये काय दिलंय त्यांनी? आहे सेम सगळं, काहीच चेंज नाही आहे. थोडाफार चेंजेस आहे. तसं तर तुम्हाला आता ते पर्सेंटेज पण काढता येतात कसे काढायचे ते, त्याच्यामुळे एवढं काही हे नाही आहे. पण तरी पण लिहून ठेवा, म्हणजे तुम्हाला समोर प्रॉब्लेम नाही जाणार. मला क्वेश्चन वाचा बरं एकदा. क्वेश्चन मध्ये काय दिलंय? Prepare a cash budget for the 4th month ending 31st December 2060 from the following installment revenue. काय म्हणतेस तुम्ही सांगितलं होतं ते? रेव्हेन्यू अँड एक्सपेन्सेस. हा, ठीक आहे. and expenses. तर यांनी काय म्हटलंय? एंडिंग 31st डिसेंबर. हो मॅम. कॅश बजेट फॉर द 4 मंथ. किती मंथचं घ्यायचं आहे? 4 months. कॅश बजेट 4 मंथचं घ्यायचं आहे. एंडिंग काय आलं पाहिजे? डिसेंबर. ठीक आहे. तर आपण डिसेंबर पासून 4 मंथ्स घेणार. हो मॅम. पहिलं कोणतं येईल? सप्टेंबर, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर. डिसेंबर. हो मॅम. हा, तर आता आधी सप्टेंबर लिहून घ्या, कारण आपल्याला 10% काढायचं आहे. तर आपण प्रत्येकाचं सप्टेंबर 10% काढून घेऊ. सप्टेंबर मॅम. हा, किती येईल सप्टेंबरचं 10%? 10% काढायचं ना मॅम. हा, 10% ऑफ 24,000चं 20% काढायचं. काढा. तर हे लिहून घ्या पहिले. 10% ऑफ 26,000. 26,000 रुपीज इज इक्वल टू, जे आन्सर येईल ते समोर लिहा. मॅम एकदा रिपीट करा ना. सप्टेंबर 10%. सप्टेंबर 10% ऑफ 26,000 रुपीज इज इक्वल टू, सप्टेंबर 10%. इक्वल टू साइन माहित आहे ना? 26,000. बरोबरचं चिन्ह. मॅम 10% ऑफ 26,000 नंतर काय आहे? इज इक्वल टू, किती येईल? आन्सर किती आहे? आन्सर काढून समोर लिहायचं. 2,600. 2,600. ओके. ऑक्टोबरचं, त्याच्या खाली ऑक्टोबर लिहा. 10% ऑफ किती थाउजंड आहे? किती 1000 रुपीज आहे? ऑक्टोबर 28,000 आहे मॅम. 28,000 रुपीज इज इक्वल टू 10% किती येईल? एक मिनिट. 2,800 मॅम. 2,800. त्यानंतर नोव्हेंबरचं 10% काढा. सेम लिहा. 10% ऑफ खाली नोव्हेंबर लिहा. त्यानंतर 10% ऑफ किती रुपीज आहे? नोव्हेंबरचं अमाऊंट किती आहे सेल्सचं? 30,000 आहे मॅम. हा, 10% ऑफ 30,000 रुपीज इज इक्वल टू,
इज इक्वल टू 3000 मॅम. 3000. ओके. त्यानंतर डिसेंबर 10% ऑफ रुपीज किती रुपीज आहे? 32,000. 32,000 इज इक्वल टू 10% किती आला? 3,200. 3,200. ओके. लिहिलं का सगळ्यांनी एवढं? एक मिनिट. त्यानंतर काय ते कलेक्शन फॉर डेबिटर 1 month period allowed to customers 1 month. Collection for debitor. Collection for debitors. Period allowed to customer. आपण काढलंय म्हणजे आपल्याला दिलेलं आहे 1 month पण दिलाय. पिरियड ऑफ क्रेडिट अलाउड टू कस्टमर आणि पिरियड ऑफ क्रेडिट अलाउड बाय सप्लायर. मॅम तुम्ही वर्किंग नोट सांगत आहे का? हा, वर्किंग नोट्स मध्येच करायचं आपल्याला. हा. आपल्याला याचा कलेक्शन फॉर डेबिटर्स पण काढायचा आहे, सेल्स Five कमिशन points पण झाले. काढायचं आहे आणि वेजेस पण काढायचं आहे हा. वर्किंग नोट्स मध्ये. ठीक आहे. करायचं आहे मॅम. हा, तर सेकंड नंबर लिहून घ्या, कलेक्शन फॉर डेबिटर. आपला 4 नंबरचा पॉइंट वाचाय बरं एकदा. फुल नंबरचा पॉइंट. हम्म. Period of credit allowed by supplies to 2 months. period of credit allowed to be customer dash 1 month. Daily in payment of overhead dash 1 month. Daily in payment of wages dash half month. ओके. तर मला सांगा आता आपण काय काढतो, कलेक्शन फॉर डेबिटर. पिरियड अलाउड टू कस्टमर 1 month दिलेला इथे. पिरियड ऑफ क्रेडिट अलाउड टू कस्टमर 1 month दिला आहे 4 नंबरच्या पॉइंट मध्ये. हो मॅम. तर आपण काय करताय, कलेक्शन फॉर डेबिटर. तर याचं पण सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर असं काढायचं आहे. कलेक्शन ऑफ डेबिटर. कलेक्शन फ्रॉम डेबिटर. फ्रॉम डेबिटर. सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर. मॅम याचं पण 10%च काढायचं आहे का? याच यांनी 90% काढलेला आहे इथे. एक मिनिट सांगते मी तुम्हाला काय करायचं ते. मला सांगा पहिले डेबिटर म्हणजे कोण होतं? डेबिटर्स म्हणजे कोण होतं? मॅम कर्जदार. कर्जदार. आणि क्रेडिट म्हणजे? क्रेडिटर म्हणजे? क्रेडिटर म्हणजे काय होते का कारण आपण एवढ्या दिवसापासून बघतो क्रेडिट डेबिट येते आपल्याला. त्याचा मीनिंग पण आपल्याला माहिती पाहिजे. क्रेडिट म्हणजे नेमकं काय होते, डेबिट म्हणजे नेमकं काय होते. मॅम क्रेडिट म्हणजे जमा होते ना, आणि डेबिट म्हणजे कर्ज. आता आपण कंपनीचं बघत आहे बरोबर.
तर आपल्याला कंपनीला आपल्या क्रेडिटर्स पण मिळतात आणि डेबिटर्स पण मिळतात. असतात क्रेडिटर्स आणि डेबिटर. तर क्रेडिट म्हणजे कुठली अमाऊंट आणि डेबिट म्हणजे कुठली अमाऊंट? मॅम हो. क्रेडिट म्हणजे कुठली अमाऊंट आणि डेबिट म्हणजे कुठली अमाऊंट? आपल्याला इथे 2 पॉइंट दिल्या. पिरियड ऑफ क्रेडिट अलाउड बाय सप्लायर आणि दुसरं एक त्याच्याच खाली दुसरं दिलं आहे पिरियड ऑफ क्रेडिट अलाउड टू कस्टमर. तर ह्याचं मीनिंग काय होईल? याच्यातच आपल्याला दोन्ही याचं मिळून जाईल. काय म्हटलंय? पिरियड ऑफ क्रेडिट अलाउड बाय सप्लायर. जे आपण बँकेकडून वगैरे जे काही अमाऊंट घेतो तर ती अमाऊंट कोणाकडे जाते? ती अमाऊंट कशामध्ये जाते? क्रेडिट मध्ये जाते. मग इथे दोन्ही याच्यामध्ये क्रेडिट दिलाय त्यांनी कस्टमर. आता जसं आपले जे कस्टमर्स आहेत तर कंपनीचे कस्टमर्स कोण राहणार? होलसेलर्स राहणार हो की नाही? कोण राहणार? अरे कोण राहणार? कस्टमर्स कोण राहणार? कस्टमर्स म्हणजे होलसेलरच आहे ना. होलसेलर्स होलसेलर्स झाले किंवा वेगवेगळे होलसेलर्स जे राहतील ते कोणामध्ये येणार? कस्टमर्स मध्ये येणार कंपनीच्या. त्यांना जे आपण सेल करणार आहोत जे आपण सेल करू तर ते जे त्यांच्याकडून जी अमाऊंट आपल्याला मिळेल ती कशामध्ये जाईल? डेबिट मध्ये जाईल. ठीक आहे? कळलं का? ती अमाऊंट कशामध्ये जाणार? डेबिट मध्ये जाणार. आणि क्रेडिट मध्ये कोणती राहील? जेव्हा आपण आता हे इथे यांनी दिलेलं आहे पिरियड ऑफ क्रेडिट अलाउड बाय सप्लायर्स, पिरियड ऑफ क्रेडिट अलाउड टू कस्टमर. पण जेव्हा आपण इकडे पर्टिक्युलर्स मध्ये लिहितो तेव्हा जे डेबिटर्स मध्ये लिहितो मी आजच आपण दोघी सोबतच काय सांगत होती मी? क्रेडिट आणि डेबिट. तो माहितीये का मी माझ्याकडे पाहून असा करून आला असे डोळे बंद करत जाते आणि झोपत जाते. हो का? नाही झोपलाच होता हे दोघे जण झोपूनच होते. मला अजून 1 घंटा वेळ आहे. मग आपण दोघी नाव करू का? नाही आता फक्त 15-20 मिनिट वेळ आहे. गेली होती ते काढायचं का? कार गेली होती ना. हा तर मला पहिले क्लास घेऊ देते का? टुल्लू लाव. तू कुठे गेला होता? मला दिसलाच नाही. कुठे गेला होता? मला तर दिसलाच नाही. काय सुरू होतं आपला? क्रेडिट आणि डेबिट. तर बघा जे कस्टमर्स जे आहेत आपले ते आपल्याला जे अमाऊंट देतील
तर जेव्हा आपण इकडे पर्टिक्युलर्स मध्ये लिहू तेव्हा आपण काय लिहिणार, डेबिट्स लिहिणार. ठीक आहे. आणि जे आपल्याला ते कुठे येणार, रिसिप्ट मध्ये येणार. जेव्हा आपण ते लिहू तर डेबिट्स कशामध्ये येणार, रिसिप्ट मध्ये येणार. तुम्ही याच्या आधी पण जे आपण सोल्युशन घेतलेले आहे त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की तुम्हाला जे डेबिट जे दिलेलं आहे कलेक्शन फॉर डेबिटर्स वगैरे ते आपण रिसिप्ट मध्ये लिहितो. बघितलंय, चेक करा एकदा. आणि जे काय म्हणतात क्रेडिट जे आपण लिहितो ते कशामध्ये लिहितो, पेमेंट मध्ये लिहितो. पेमेंट मध्ये का लिहितो, कारण आपल्याला आपण त्यांच्याकडून जी अमाऊंट घेतलेली आहे ती अमाऊंट आपल्याला परत करायची राहते. म्हणून आपण जे क्रेडिट जे लिहितो तुम्ही बघितलं असेल, बँक ओव्हरड्राफ्ट वगैरे आपण जे लिहितो, क्रेडिट तिथे डायरेक्टली लिहत नाही, पण बँक ओव्हरड्राफ्ट वगैरे जे काही आहे ते आपण खाली लिहितो पेमेंट मध्ये. जर आपल्याला बँकेला पेमेंट करायचं असेल किंवा आपण कोणाकडून जे कर्ज घेतलेलं आहे ते पेमेंट जे करायचं असेल ते आपण पेमेंट्स मध्ये लिहितो. कळलं आता? कळलंय का? नाही मॅम, एकदा रिपीट करा. बघा, माझ्याकडे आहे ना अजून पाहुणे आले मधातच, त्याच्यामुळं थोडंसं डिस्टर्ब झालं. मॅम उद्या घेऊन घ्या. नाही झालं ना, काही एवढं नाही आहे. 2 दिवस आपण तेच केलं. पहिल्या परवाला मला बरं नव्हतं, मला कंटिन्यू वॉमिटिंग होऊन राहिल्या होत्या, त्याच्यामुळे मी बोलू नव्हती शकत. तर तुम्ही लोक लेफ्ट झाले. मला ना त्या दिवशी आवाजच नाही येत होता तुमचा. हा, तर माझा त्यामुळे आवाज मी येणार कसा आहे, मी वॉमिटिंग करायला गेली. हो तर हो मॅम. नाही तुम्हाला तुमच्याशी मी बोलणार आहे का? नाही नाही नाही, तसं नाही. तुम्ही जेव्हा सांगत होत्या ना तेव्हा खूपच बारीक आवाज येत होता तुमचा, मला काहीच नाही समजत होत तुमचं. त्याच्यामुळे मी लिफ्ट होऊन गेली. म्हटलं माझ्या आणि इकडनं सगळे नेटवर्क जण वगैरे लेफ्ट होऊन इश्यूज. गेले होते. टोटल मग नाही सगळेचे माहित. सगळे लेफ्ट झाले होते. आणि मी याच्यासाठी नव्हती बोलू शकत कारण मला वॉमिटिंग होऊन राहिली होती. तर त्याच्यामुळे मी तुम्हाला करायला लावून राहिली होती, तुम्ही ते पण नव्हते करून राहिले. मला कंटिन्यू सुरू होत ते वॅक्सिन घेतली होती सकाळपासून का मॅम तुम्ही? संध्याकाळपर्यंत. वॅक्सिन घेतली आणि होती का काल मॅम तुम्ही? याच्यामध्ये चार्जिंग नव्हती, त्याच्यामुळे मी नव्हती घेऊ शकत बसमध्ये असल्यामुळे. म्हणून 1च घंटा आपला क्लास झाला काल. आता आपल्याला ते कम्प्लीट करावंच लागणार आहे. प्रत्येक वेळेस आपण हे नाही करू शकत. तिकडे तसं दोघं पण. आता बघा, क्रेडिट आणि डेबिट हे बघून राहिलो होतो आपण. हो मॅम. क्रेडिट म्हणजे काय, आपण काय करतो, आपले जे कस्टमर्स आहे त्यांना आपण काय देतो, आपल्याकडचा माल आपण त्यांना प्रोव्हाइड करतो, बरोबर. आणि त्यांच्याकडून जी अमाऊंट येईल ती अमाऊंट आपण कुठे लिहितो, रिसिप्ट मध्ये. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये आपण आतापर्यंत आपण जे काही डेबिट लिहिले आहे, तुम्ही बघितलं असेल कलेक्शन फॉर डेबिटर, हे वाक्य आपलं आलेलं आहे रिसिप्ट मध्ये. आलेलं आहेत का, आलेलं आहे का? बघा मागचं चेक करा. हो मॅम. आलेले आहेत ना. हो. तर त्याच्यासाठी आपण जे अमाऊंट आपल्याकडे येत आहे ती अमाऊंट आपण कशात लिहितो, रिसिप्ट मध्ये. हे मी त्या दिवशी पण सांगितलं होतं तुम्हाला. आणि आता क्रेडिट आणि डेबिट ते तुम्हाला कन्फ्युज होईल स्टार्टिंगला, म्हणून मी तेवढं सांगितलं नाही. पण तुम्हाला किती कळलं हे मला बघायचंही होतं. समजलं. त्याच्यानंतर जे दुसरा नंबर आहे पिरियड ऑफ क्रेडिट अलाउड टू फर्स्ट नंबर आहे पिरियड ऑफ क्रेडिट अलाउड बाय सप्लायर. 2 मंथ. ठीक आहे, 2 मंथ. तर हे जे सप्लायर्स जे आहेत ते कशामध्ये लिहिणार आपण, सप्लायर्सला काय मॅम? क्रेडिट अलाउड बाय सप्लायर ते कशामध्ये लिहू आपण, याचं वाक्य काय तयार होईल.
पिरियड ऑफ क्रेडिट अलाउड बाय सप्लायर कशामध्ये येणार? रिसिप्ट मध्ये येणार की पेमेंट मध्ये येणार? आणि पेमेंट पिरियड मध्ये ऑफ येणार. अलाउड टू कस्टमर पेमेंट मध्ये येणार मॅम. पेमेंट मध्ये कोणतं येईल? सप्लायर. हो मॅम. आणि कस्टमर? आणि कस्टमर मॅम रिसिप्ट मध्ये येणार. रिसिप्ट मध्ये येणार. दोन्ही पण क्रेडिट आहे ना. हा रिसिप्ट मध्येच येणार मॅम दोन्ही पण. दोन्ही पण रिसिप्ट मध्ये. दोन्ही पण रिसिप्ट मध्ये येणार. हा. सप्लाय म्हणजे काय होते? सप्लायर म्हणजे कोण होतो? सप्लायर म्हणजे कोण होणार? मला उद्या सांगा, मी विचारीन सप्लायर म्हणजे कोण आणि कस्टमर म्हणजे कोण. हे दोन्ही गोष्टी तुम्हाला मला सांगायच्या आहेत. ठीक आहे, याच्यावर तुम्ही आज विचार करून घ्या. मॅम काय मॅम? सप्लायर म्हणजे कोण आणि कस्टमर म्हणजे कोण, हे दोन्ही गोष्टी मी तुम्हाला उद्या विचारणार, तुम्ही मला सांगा. मॅम ठीक आहे. सप्लायर म्हणजे तर आपल्याला म्हणजे जे काही प्रोडक्ट आहे ते सप्लाय करणार आणि कस्टमर म्हणजे आपण घेणार. हॅलो हा मॅम, सप्लायर म्हणजे जे आपल्याला प्रोडक्ट सप्लाय करतील त्यांना म्हणावं ना, आणि कस्टमर म्हणजे आपण विकत घेणार. हा जसं अंजली. ठीक आहे, आपण हे मान्य केलं. आपण इथे कंपनीचं कॅश बजेट काढतो. काय काढत आहे? कॅश बजेट. कॅश बजेट काढतो. हा. थांब ना, 10 मिनिट ना, 10 मिनिट ना, मग आपण तिघ खेळू का? हा. सप्लायर म्हणजे काय झालं? आता मला सांगा, कंपनीचं आपण कॅश बजेट काढतोय. कंपनीचं कॅश बजेट काढताना सप्लायर कोण राहील? मला जर कंपनीला सप्लाय कोण करणार? कंपनीला कशाची आवश्यकता राहते? कंपनीला मॅम ते पूर्ण रेकॉर्डची. रेकॉर्डची आवश्यकता असते. मॅम कंपनीला तर आपल्याला त्याचंच द्यावं लागेल ना त्यांना पूर्ण. फायनान्सची आवश्यकता नसते का? असते. तर मग सप्लायर कोण झालं? फायनान्सर झालं. येस मॅम. आणि फायनान्स मध्ये कस्टमर. फायनान्स मध्ये कंपनी कोणाकडून फायनान्स घेणार? बँकेकडून घेणार. हो. तर सप्लायर कोण झाला? बँक झाली. मी तुम्हाला काय सांगण्याचा प्रयत्न करत आहे, कळतंय का? नाही मॅम. क्रेडिट आणि डेबिट समजवण्याचा प्रयत्न करत आहे. अच्छा. नको. आता कळलं तुम्हाला? येस मॅम. मॅम म्हणजे जे फायनान्शियल आहे ते सप्लायर झाला आणि कंपनी कस्टमर. कंपनीचा जो माल जिथे सेल होतो, जे हा. सेल्स आहे ते कस्टमर. ते आपला माल जिथे सेल होणार, ज्या ठिकाणी सेल होणार ते कस्टमर झाले ना आपले. हो मॅम. तर आपण सेल अमाऊंट जी दिलेली आहे ती आपण रिसिप्ट मध्ये लिहितो. जनरली ती का बरं रिसिप्ट मध्ये लिहितो? कारण आपला माल समोरच्याला कस्टमरला गेल्यानंतर ते आपल्याला अमाऊंट पे करणार. येस मॅम. ते ती जी अमाऊंट आहे ती आपण कशामध्ये लिहितो? रिसिप्ट मध्ये लिहितो. ठीक आहे, ते झालं. ते काय झालं? डेबिट झालं की क्रेडिट झालं? डेबिट झालं ते.
अरे डेबिट झाला का? हो. तुम्ही लोक विचार करा ह्या गोष्टीवरती. आता मी जास्त काही बोलत नाही याच्यावर. ओके ना. कस्टमर जे आहे ते काय झालं डेबिट. ओके. अँड जे सप्लायर्स जे आहे ते क्रेडिट. ठीक आहे. कस्टमर डेबिट आणि सप्लायर क्रेडिट. हा ठीक आहे. एवढं लक्षात ठेवा आणि त्याच्यावर विचार करायचा असेल तर बाकीचा विचार तुम्ही लोक करा. काय सुरू होतं आपलं? कलेक्शन फॉर डेबिटर. हो मॅम. ठीक आहे. पिरियड अलाउड टू कस्टमर 1 month. कारण कस्टमरचा किती दिलाय पिरियड अलाउड? 1 monthचा दिलेला आहे. त्यानंतर लिहायचं सप्टेंबर. हा लिहायचं आहे. काय लिहायचं मॅम? कलेक्शन फ्रॉम डेबिटर. फ्रॉम डेबिटर. हा पिरियड पण लिहून घ्या. पिरियड अलाउड टू कस्टमर 1 month. हे तर लिहिलंच आहे. इथे दिलंच आहे सेकंड मध्ये. काय मॅम? पिरियड सप्टेंबर अलाउड टू कस्टमर. सप्टेंबर मध्ये लिहायचं आहे की मॅम? अरे नाही ना यार, आपण वर्किंग नोट्स घेतो ना. नाही मॅम, ते नाही म्हणत आहे मी. हा. कलेक्शन डेबिटरच्या खाली लिहायचंय का? आपण पहिले सेल्सचे काढलं 4 monthsचं. हो मॅम. झालं. त्याच्यानंतर सेकंड नंबरचा पॉइंट आहे कलेक्शन फॉर डेबिटर. त्याच्यामध्ये पण 4 months काढायचे आहेत. ठीक आहे. कलेक्शन फॉर्म डेबिटर. हे मी सांगितलं होतं इथे डेबिटर आला म्हणून मी तुम्हाला क्रेडिटर आणि डेबिटर यामधला डिफरन्स समजावून सांगितला. हो मॅम. ठीक आहे. हो. पिरियड अलाउड टू कस्टमर्स 1 month. कोणसामध्ये? आता सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर. पिरियड मॅम एकदा सांगा ना. पिरियड अलाउड टू कस्टमर 1 month. हा मॅम. ठीक आहे. हो मॅम. एक मिनिट. 90% ऑफ ऑफर. सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर. मॅम मॅम हा. तर आता बघा. आता आपल्याला डेबिटर्स कडून काय घ्यायची? कॅश घ्यायची आहे. बरोबर आहे. तर आपण आधीच्या मंथ मध्ये त्यांना जे प्रोव्हाइड केलं आहे, जे काय म्हणतात त्याला, जे गुड्स आपण त्यांना दिलेलं आहे, जे काही मटेरियल आहे तयार झालेलं, ते आपण त्यांना सप्लाय केलं. त्यावर ते पहिल्या मंथ मधलं, म्हणजे जसं आता सप्टेंबरचं आहे, सप्टेंबर मध्ये जे आपण त्यांना माल सप्लाय करू त्याचं जे अमाऊंट आहे ते आपल्याला ऑक्टोबर मध्ये देणार. बरोबर. नाही कळलं? नाही ना मॅम. मला तुम्ही एखाद्याचा ड्रेस शिवून दिला, एखाद्याचा ड्रेस शिवायला घेतला, तो तुम्हाला पहिले पैसे देतो का? की पहिले ड्रेस शिवून घेतो तुमच्याकडून पहिले ड्रेस शिवून घेतात मॅम. आणि त्याच्यानंतर पैसे देतो. बरोबर. हो मॅम. तर इथे पण तसंच आहे. कंपनीने जे माल सप्लाय केला, म्हणजे जो माल कस्टमरनी मागवला होता, तो त्याचं जे अमाऊंट आहे ते नेक्स्ट मंथ मध्ये आपल्याला मिळेल. या मंथ मध्ये आपण 31st ला जर आपण माल पोहोचवला तर तो 1 to 10 पर्यंत तो अमाऊंट आपल्याला पेड करणार, किंवा दुसऱ्या दिवशी तो पेड करेल. ठीक आहे. समजलं? तर पहिल्या मंथचं जे अमाऊंट आहे ते दुसऱ्या मंथ मध्ये आपल्याला लिहायचं आहे. दुसऱ्या मंथचं तिसऱ्या मंथ मध्ये. कळलं की नाही कळलं? मॅम ते नाही आपण कळलं. नाही कळलं. ऑगस्टला जर आपण माल सप्लाय केला कस्टमरला, तर तो आपल्याला कधी पेड करेल?
सप्टेंबरला पेड करेन. सप्टेंबरला जर आपण माल त्याला सप्लाय केला तर त्याची अमाऊंट तो आपल्याला ऑक्टोबरला पेड करेल. कळत आहे? नाही कळलं. मला एक गोष्ट मॅम सांग. हा मॅम समजतच नाही आहे. मला एक गोष्ट सांग. मला जर तुझ्याकडून काही सामान पाहिजे आहे, मी तुला सांगितलं की मला 100 पिशव्या शिवून दे आणि त्याचा अमाऊंट मी तुला पहिले न देता तू जेव्हा मला पूर्ण करून देशील तेव्हा मी देत आहे. कधी असं होते की काही अमाऊंट आपल्याला पहिले मिळतो, काही अमाऊंट आपल्याला नंतर मिळतो. पण जनरली जे कंपनीचं जे असतं त्यामध्ये काय होतं, पहिले काय घेतो आपण, माल घेतो समोरच्याकडून आणि त्याच्यानंतर त्याला पेड करतो. डिलिव्हरी आपल्यापर्यंत पोहोचली की त्याचं पेमेंट होतं. ठीक आहे? कुणाकडे शॉप नाही आहे का? कुठलं पण नाही मॅम. शॉप वगैरे वगैरे काहीच नाहीये, कुणाचकडे नाहीये? नाही मॅम, फक्त असंच ते शिलाई मशीनचं काम करते मम्मी, ब्लाउजेस. बरं ठीक आहे, जाऊ द्या. आपल्याला काय करायचं आहे, आपण जो माल सप्लाय केला समोरच्याला त्याचं जे ते जेवढ्यात आपण त्याला विकला आहे तो माल, ते तो पैसे कधी देणार आपल्याला? नेक्स्ट मंथला देणार, पुढच्या महिन्यात देणार. ठीक आहे? एवढं कळलं? कळलं की नाही कळलं? अरे यार, माझ्याजवळून जर तुम्हाला काही पाहिजे आहे, तुम्ही जर मला ड्रेस शिवून मागितला तर तुम्ही लोक जेव्हापर्यंत मी ड्रेस शिवून देणार नाही तेव्हापर्यंत तुम्ही पैसे देणार का मला? देणार का? नाही मॅम. नाही देणार. तसंच कंपनीचं पण जेव्हापर्यंत कस्टमरला माल भेटणार नाही तेव्हापर्यंत तो काय करणार? आपल्याला पैसे देणार का मालाचे? मालाचे पैसे देणार का? नाही मॅम. नाही देणार. तर आपल्याला याच्यामध्ये काय करायचं आहे, जे आपण कॅश बजेट काढतोय त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, या मंथ मध्ये आपल्याला त्यांना माल सप्लाय करायचा आहे आणि त्याचं जे पेमेंट आहे ते आपल्याला नेक्स्ट मंथ मध्ये करणार आहे. ठीक आहे? समजलं? कळलं आता? हो. किती वेळ लावता ग समजायसाठी? वेळ पण संपून गेला आपला. मॅम. सांगायचं राहिलं माझं. हो ना मॅम. मॅम हॅलो. हा, मॅम, उद्या तुम्ही कॉलेजमध्ये राहणार आहे का? मी उद्या कॉलेजमध्ये जाईन की नाही ते नाही माहित मला. कारण आम्ही नाही का जाणार आहोत ते जान्हवी मॅमला दाखवायचं ना पोर्टफोलिओचं. हा. तर मॅम ते आम्ही आणलं असतं म्हटलं पॅटर्न मेकिंगचं नाही का, म्हणजे ते पॅटर्न्स मोठे ब्लॉग्स बनवून बेसिक बॉडीजचे. मी कसं ना आता जस्ट घरी पोहोचली आहे, थोड्या वेळ आधी, म्हणजे क्लास सुरू व्हायच्या 1 तासाआधी मी घरी पोहोचली. मग गावाला गेला होता मॅम तुम्ही? हा, मी बाहेर होती. 1 महिन्यापासून मी बाहेर होती. मी जस्ट आता घरी पोहोचली आहे. त्याच्यामुळे मी उद्या पोहोचेन नाही पोहोचेन ते मी नक्की नाही सांगत, म्हणजे कॉलेजमध्ये जाईल नाही ते. नेक्स्ट मंडेला वगैरे? मंडेला वगैरे? मी सांगते तुम्हाला उद्याला मी कधी कॉलेजला जाईन ते. हा ठीक आहे ना मॅम. मॅम आहे? म्हणजे ते आम्ही घेऊन येऊ. आणि मॅम मी काय म्हटलं, ते 2 पीस शिवायला किती मीटर फॅब्रिक लागेल? मी त्याच्यासाठी तुम्हाला डिझाईन विचारली आहे. मॅम मी दाखवली ना 2 त्या पीस दिवशी मध्ये का ते एकच डिझाईन असते का? 2 पीस दाखवली म्हणजे ना मॅम एकच आहे का? मी दाखवली ना तुम्हाला. हा, तू मला दाखवलेली आहे. तर तुला घेर किती ठेवायचा आहे त्याच्यावर डिपेंड करेल ना बेटा ते. जास्त नाही म्हणून मॅम, जास्तच मला ठेवायचंय. मी तुम्हाला लेआउट कशाला बनवायला लावत आहे, मी कशाला तुम्हाला तयार करायला लावत आहे ब्लॉग. आपल्याला छोटे पण ब्लॉग्स बनवायचे, म्हणून मी मगाशी पण म्हटलं 1/6 चे बनवा, म्हणजे तुम्हाला प्रॉब्लेम जाणार नाही.
160 जर तुम्ही बनवलं तर तुम्हाला त्याच्यामध्ये किती ऍड करायचं आहे, फुलनेस किती घ्यायचा आहे ते तुम्हाला त्याच्यामध्ये कळून जाईल. आणि त्याच्यावरून तुम्हाला किती फॅब्रिक लागेल ते लेआउट जेव्हा तुम्ही तयार कराल तेव्हा कळेल. फॅब्रिक सगळ्यात लास्ट मध्ये बनेल तुमचं. तुम्हाला 12 साईज सोबतच तुमचं 1/4चं पण 1/6चं बनवून घ्या छोटेवाले ब्लॉक. छोटे पण आमच्या मापाचे. हा, आता त्याच्यामध्ये तुम्ही जसा काय म्हणते विड्थ आहे, सर्कमफरन्स आहे किंवा जे लेंथ वगैरे आहे ते तुम्ही त्याच्यानुसार ऍडजस्ट करा ना. म्हणून तुम्ही तुम्हाला हेच म्हटलंय की बेसिक ब्लॉक वरून अडॅप्टेशन करा. आपल्याला तेच शिकायचं, बेसिक ब्लॉक वरून अडॅप्टेशन कसं केलं जातं. मॅम तेच तर नाही माहित. तर म्हणून तुम्ही बेसिक ब्लॉक तयार करायला सांगितलंय. बेसिक ब्लॉक झाले मॅम आमचे छोटे 1/6चे. 160 झाले आहे. छोटे झाले आहे ना. तुम्हाला नंतर ते कसं करायचं ते उद्या बघू आपण क्लासमध्ये. बरं ठीक आहे ना मॅम. ठीक आहे, येस मॅम. चला मग ठीक आहे, बाय बाय मॅम. बाय.